उत्सव म्हणजे काय? साध्या भाषेत सांगू, उत्सव या शब्दाचं विघटन जर केलं, उत म्हणजे वर येणे, उत्सव म्हणजे आनंद. साध्या भाषेत सांगू, उतू येणे, उतू येणे कशाचा? आणि एक लक्ष, 12 वर्षातून एक वेळ कुंभमेळा येतो. कुंभ म्हणजे कुंभ म्हणजे कुंभ म्हणजे हो, आजकालचे लेकरू लय भारी आहेत बरं. मास्टरनं प्रश्न केला, मास्टरलेच कोमात घातलं त्यानं. म्हणजे 2 2 गेले, किती राहिले? म्हणजे तो आणि 4 राहिले, गुरुजी 4. मास्टर कोमातच गेला. अरे म्हणे तू डबा आणला आणि त्या डब्यात 2 पोळ्या आणल्या आणि त्या तू खाल्ल्या, आता काही राहिलं काय? मास्टर असं करे तरी तो म्हणे गुरुजी भाजी तर राहिलीच. अरे म्हणे भाजी खाल्ली, आता काही राहिलं काय? तो ने गुरुजी डब्बा तर राहिला काय? महाराज सोपं आहे काय? मास्टर कोमात. अरे कुंभ म्हणजे घागर, अमृताची घागर 12 वर्षातून येते. पण कंझऱ्या या गावात कुंभ म्हणजे घागर नाही आली, त्याने आनंदाचा पूर आला, त्याने आनंदाचा पूर आला, त्याने आनंदाचा पूर आला. आनंदाचा पूर आहे, अर्थात आनंद. भगवंत आनंद स्वरूप आहे. काय भगवंत कसं आहे? आनंद स्वरूप आहे. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाचे. हा आनंद आहे. आणि हा आनंद फक्त धर्म मंडपात भेटतो, सभा मंडपात नाही, आणि लग्न मंडपात तर अजिबातच नाही. लग्न मंडपामध्ये किती जरी बाई भारीतली भारी साडी घालून आली तरी त्यांना चांगलं म्हणतील तर मरी माईची शपथ घालतो. असं कोण करा, आता मोठी चांगल्या साड्या घालते, आज लोक तर काही ना भेटे, मग घाललं तर चांगलं तर म्हण. वचनम किम दरिद्रता, बोलणं चांगलं. आणि लग्न मंडपात रुसवे फुगवे असतात. काय असतात? आनंद नसते, रुसवे फुगते. अरे नवरदेवाची मायस रुसली, कोण रुसा याचं की शास्त्र आहे ना. नवरीनं रुसा, नवरदेवानं रुसा, लाडग्यानं कुल्लई सांडूई करवली म्हणतात तिला, ती नवरुसा नवरदेवाची. मग सगळं समजायला गेले, पण ते काही थांबीच नाही. बापरे, मी गेलो, म्हटलं काय मावशी सोपे काय तुले? म्हणजे चुप बसले, सादळल्या. सादळल्या म्हटलं काही ऋषीचं काम आहे काय? मान चांगला दिला नाही का? म्हणे देईन नाही ते का, ते मी स्वतः काढला. नवरदेवासंग गेली होती, कांजीवरमची साडी काढली, कांजीवरमची 10,000ची साडी काढली. म्हटलं मग आता ऋषाचं काही कारण आहे का? त्याच साडी काढली. म्हणे तिला कसं नाही कळलं. म्हटलं कोण आले? म्हणे नवरीच्या मायले. म्हटलं काय? म्हणे नवरीच्या मायले कसं कळलं? आणि मॅचिंग ब्लाऊज पाठवा म्हणून. कशासाठी रुसली? मॅचिंग ब्लाऊज साठी. लय मॅचिंग झालं बापा, टिकली मॅचिंग, कानातलं मॅचिंग, गळ्यातलं मॅचिंग, साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, चप्पल मॅचिंग. फक्त एक विनंती आहे, नवरा मॅचिंग करू नका. काय रुसवे फुगवे आहेत ते. कशामध्ये? रुसवे फुगवे हे लग्न मंडपामध्ये, आणि मानापमान आहे तो सभा मंडपामध्ये. 25 वर्ष सरपंच राहिला आणि नवीन दुसरा सरपंच झाला, त्यानं आमदाराला बोलावलं काय, आणि त्याचा सत्कार झाला. जो 25 वर्ष राहिलेला सरपंच खालीच राहिला. तो मारे तोने स्वप्न काय आले, 25 वर्ष पठ्ठ्यानं का सुरवलं, गावागावात नाल्या गेल्या, सणला सगळं गेलं, आणि मला खाली बसवलं. काय मानापमान आहे. पण इथं आनंद आहे. इथला आनंद हा फक्त 2 ठिकाणी भेटतो. एक योग्याच्या समाधीमध्ये, आणि दुसरा
कथा कीर्तनामध्ये. कशामध्ये भेटतो? कथा कीर्तन. पण योग्याचा जो आनंद आहे समाधीतला तो अप्पलपोट्या आनंद आहे. कसा आनंद आहे? त्याला अप्पलपोट्या म्हणतात का? त्याचं कारण आहे त्याला एकट्यानेच भोगता येते, दुसऱ्याला देता येत नाही. आणि तेवढ्यासाठी त्याला खूप टोले घ्यावं लागतात. वनात जावं लागते. वनात जाऊन योग साधावं लागते. हातापायाच्या काळ्या, छातीच्या पत्रवाळ्या होतात, डोळे कणवळेत जातात. महाराज नखाच्या पुरचुंड्या होतात, नख वाळतात, समाधी लागते पण देव भेटत नाही. मारे म्हणते झलक दिखला आजा, एक बार आजा आजा आजा. पण देवाना आजपर्यंत योग्याने झलक दाखवली नाही. पण कीर्तनात काय म्हणा, कीर्तन चांग खरा आनंद कथा कीर्तनात